असं डोक्यात ठेवायचं आणि व्यवस्थित स्थिर बसायचं. हे पाय बी असं असं नाही बसायचं. दाद्या साहेब सांगते तसं कर. साहेब सांगा तुम्ही, जमतंय तिला. बरं ऐक ना, ते बसण्याचं आणि चालण्याचं आहे ना ते जाऊ दे. तू आप्पीसारखं असं 2 ओळीचं भाषण देऊन दाखव बरं. साहेब ऐका ना, भाषण बिषण बाप जन्मात कधी केलं नाही. करावं लागेल ना दीपा. मी तुला सांगतो ना, साधं सरळ स्पष्ट सोपं आहे तेवढं सांगतो. हे बघ, प्रशासनाकडून तुम्हाला योग्य ती मदत मिळेल. हा कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा शब्द आहे. सोपं आहे. प्रशासन तुम्हाला मदत करून राहणार, यो शब्द आहे. कलेक्टर अपर्णाचा. पप्पाचं नाव काय? सुरेश माने. सुरेश मानेचं अपर्णा, कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा शब्द आहे. हा जमतंय 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 तुला दीपा, तुला जमतंय. फक्त ते करून राहणार. तिथं तिथं असं नको. करणार इथं तिथं असं स्पष्ट बोल. जमल तुला. दीपे काय काय मजा नाही, तू काय जमत नाही तुला. हे? तू बोलतो का? बसतो खुर्ची. चालू दे. ऐका साहेब, हे नाही जमू राहिलं मला. तुम्ही सांगा जमू राहिलं का? हे बघ, तुला जमणार नाही असं नाही, फक्त आता लगेच जमणार नाही. कळतंय का? मग आता काय करायचं तुम्ही सांगा. हे बघ, तुझं म्हणणं बरोबर आहे. एका दिवसात काय तुला आप्पी होता येणार नाही. करेक्ट आहे. आपण एक काम करू, आपण सगळ्यांना सांगू की तुझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2 दिवसांनी तुला शुद्ध आली आणि शुद्धता आल्यावर तुला माहित नव्हतं तू कुठेस. आणि जर तुला लोक प्रश्न विचारायला लागली जास्त, तर त्यांना मी सांगेल की तुम्ही काय बाबा तिला प्रश्न विचारू नका, ती धक्क्यात आहे, जे काय विचारायचं ते मला विचार. हे फिक्स करून टाका. मग आता फिक्स करून टाकू ना. फिक्स करून टाका. मी काय म्हणते, पण ते 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 कलेक्टर मॅडम सारखं ते नाही चालतं बोलते. त्याचं काय करायचं? ते लय अवघड आहे हो. साहेब ऐका, मी काय म्हणतो, 2 तास झाले आपण प्रॅक्टिस करतोय. एक काम करू, 2 दिवस आपण ट्रेनिंग करू. अरे नाही रे, नाही रे, नाही राजा, नाही बाबा. 2 दिवस कुठे ट्रेनिंग? मला आजच्याच आप्पीला सगळ्यांच्या समोर घेऊन जायचंय. ऐक ना दीपा, हे बघ, बेसिक प्रकार काय घडलाय, अपघाताचा प्रकार घडलाय ना, तर त्याच्याबद्दल तर बोललं पाहिजे. म्हणजे साधी तुला मी कोण सांगतो तेवढी फक्त बोल तू पत्रकारांच्या समोर की मी पुण्यावरून माझ्या गावाला निघाले होते आणि रस्त्यात अपघाताची घटना घडली, जी खूप दुर्दैवी होती. दुर्दैवी बोल.